हॅलो फ्रेंड, माय नेम इज तेजस राऊत फ्रॉम क्वालिटी एज्युकेशन. ठीक आहे, तर नीट लक्ष द्या. अत्यंत महत्त्वाच्या विषयावर आज मी तुमच्याशी चर्चा करणार आहे आणि अत्यंत महत्त्वाचा विषय तुमच्यासमोर मांडणार आहे. नीट लक्ष द्या आणि त्याच्यानंतर तुमची मतं काय ते देखील प्रत्येक विद्यार्थ्याला मी ते बोलून तुम्हाला विचारणार आहे. ठीक आहे, तर नीट लक्ष द्या. आता काही दिवसापूर्वी मी काही कामानिमित्त मार्शल घाटमध्ये गेलेलो, तर रस्ता रुंदीकरणाच्या नावाखाली हजारो झाडं तिथे कापली गेलेली आहेत. म्हणजे मला एक साधी गोष्ट तुम्ही सांगा, प्रगतीच्या नावाखाली आपण याची वृक्षतोड करतोय, पण आपण ऍक्च्युली प्रगती करतोय की अधोगतीकडे चाललोय? साधी गोष्ट आहे, कोरोना काळामध्ये माणसं ऑक्सिजन शिवाय मरत होती. ठीक आहे, तर एक झाड आपल्याला काय देतं? झाड फक्त आपल्याला काय करत असतं? देतच असतं. जसे की आपल्याला ऑक्सिजन, सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे ऑक्सिजन देतं. काय देतं रे? ऑक्सिजन. ठीक आहे, तर मला सांगा, एक वेळ आपण अन्न नसला तरी आपण 21 दिवस काय करू? जिवंत राहू शकतो. एक विदाऊट पाण्याशिवाय 7 दिवस जिवंत राहू शकतो. पण जर ऑक्सिजन नसेल, वृक्ष नसेल तर काय? ऑक्सिजन नसेल. ऑक्सिजन नसेल तर आपण 2 मिनिटं तरी जिवंत राहू शकतो का? नाही. तर याचा जरा विचार करायला पाहिजे. इव्हन तुम्ही सांगा, दिल्ली सारख्या शहरात, इतकं मोठी सिटी आहे, दिल्ली सारख्या शहरामध्ये शाळांना 7 ते 8 दिवस सुट्टी असतात. का? तर तिथे शुद्ध हवाने, पॉल्युशनमुळे, म्हणजे प्रदूषण, इतकं जास्त प्रमाणात प्रदूषण आहे की तिथे शाळांना सुट्टी द्यावी लागते. इव्हन आपल्या मुंबईची देखील कंडिशन काही वर्षानंतर अशीच होऊ शकते. मुंबई वाचले कशामुळे? तुम्ही नीट लक्ष द्या. अरबी समुद्र. अरबी समुद्रामुळे काय होते की हवा, पूर्ण मुंबईची हवा जी दूषित हवा असते ती एक फिल्टर होते. ती एक वेगळी कन्सेप्ट आहे, ती आपण नंतरच्या तासाला आपण बघूया. पण आता इथे महत्वाचा मुद्दा काय? वृक्ष. अरे, प्रत्येकाच्या दारासमोर निदान प्रत्येकाने 1 ते 2 वृक्ष, 1 ते झाड लावायला पाहिजे. जर तुम्ही झाड लावू शकत नाही ना, तर ऍटलिस्ट तोडू तरी नका. एवढी तरी नम्र विनंती आहे. झाड तुम्ही जर लावू शकत नसलात तर ऍटलिस्ट तोडू तरी नका. ठीक आहे, कारण की ही छोटी छोटी मुलं, ही लहान मुलं, यांना पुढचा भविष्याचा जर तुम्हाला वाटत असेल, तुमची लहान मुलं चांगली जगावी, शुद्ध हवा घ्यावी, शुद्ध हवा, शुद्ध ऑक्सिजन युक्त हवा त्यांनी जर घ्यावी असं तुम्हाला वाटत असेल, त्यांची एक क्वालिटी लाईफ जगावी असं जर तुम्हाला वाटत असेल, तर कृपा करून वृक्ष तोड करू नका. जर तुम्ही लावू शकत नसाल तर ऍटलिस्ट तोडू तरी नका. जर तुम्हाला लावायची तुमची कॅपॅसिटी नाही तर ऍटलिस्ट तोडू तरी नका. ठीक आहे, आता याच्या पुढचा आता आपण एक एक विद्यार्थ्यांना किंवा बोलूया. ठीक आहे, आता बघूया कोण कसं बोलतंय. जर वृक्ष तोडलं, वृक्षाचं महत्व तुम्हाला संपटले. वृक्ष नसतील तर आपण जिवंत राहणार नाही. ही गोष्ट तुमच्या ब्रेन मध्ये क्लिअर ठेवा. ठीक आहे, तर प्रत्येकाने ऍटलिस्ट 1 ते 2 वृक्ष किंवा झाड लावायचा प्रयत्न करा. ठीक आहे, आता बघूया आपण आता आमचे विद्यार्थी काय बोलतायत या विषयावर. हॅलो, वी आर फ्रॉम क्वालिटी एज्युकेशन. झाडं तोडण्याने लक्ष द्या प्लीज. झाडे तोडू नका. झाडांनी आपल्याला ऑक्सिजन भेटतात, फळं भेटतात, फुलं भेटतात. प्लीज झाडं तोडू नका. जर झाडं एक सगळ्यांनी झाडं लावा. जर झाडं नसणार लावणार तर तुम्ही झाडं तोडू तरी नका. प्लीज झाडं तोडू नका. त्याच्याने आपल्याला ऑक्सिजन भेटतंय. जरी झाडं तोडली तरी आपल्याला 2 मिनिटं तरी आपण जगू शकत नाही ऑक्सिजन विना. प्लीज झाडं तोडू नका.